प्रश्न पहिला, भारतातील कालवा सिंचन क्षेत्रात कोणते राज्य आघाडीवर आहे? ऑप्शन 1 गुजरात, ऑप्शन 2 ओडिसा, ऑप्शन 3 राजस्थान, ऑप्शन 4 पंजाब. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 पंजाब. प्रश्न दुसरा, गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तिपथ ही संस्था कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 व्यसन मुक्ती, ऑप्शन 2 आरोग्य विकास, ऑप्शन 3 महिला सशक्तीकरण, ऑप्शन 4 बाल कामगार. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 व्यसनमुक्ती. पुढचा प्रश्न आहे, जनुकीय अभियांत्रिकीमधील क्लोनिंग तंत्रज्ञानाने जन्माला घातलेला पहिला सस्तन प्राणी कोणता आहे? ऑप्शन 1 डॉली मांजर, ऑप्शन 2 डॉली मेंढी, ऑप्शन 3 डॉली कुत्रा, ऑप्शन 4 डॉली घोडा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 डॉली मेंढी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बेगम हजरत महल यांनी उठावाचे नेतृत्व केले? ऑप्शन 1 झाशी, ऑप्शन 2 जगदीशपूर, ऑप्शन 3 कानपूर, ऑप्शन 4 लखनऊ. उत्तर आहे ऑप्शन 4 लखनऊ. पुढील प्रश्न आहे, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले? ऑप्शन 1 तुफान सेना, ऑप्शन 2 वानर सेना, ऑप्शन 3 आझाद हिंद सेना, ऑप्शन 4 वीर जवान सेना. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 तुफान सेना. प्रश्न 6वा, भारतीय पठाराचे कोणत्या नदीमुळे 2 भाग झाले आहेत? ऑप्शन 1 तापी, ऑप्शन 2 यमुना, ऑप्शन 3 नर्मदा, ऑप्शन 4 गंगा. उत्तर आहे ऑप्शन 3 नर्मदा. पुढचा प्रश्न आहे, आंब्याची कोणती जात उत्तम प्रतीची आहे तसेच सर्वात जास्त निर्यात केली जाते? ऑप्शन 1 नील, ऑप्शन 2 हापूस, ऑप्शन 3 राजापुरी, ऑप्शन 4 केसर. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 हापूस. पुढचा प्रश्न आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 लखनऊ, ऑप्शन 2 मुंबई, ऑप्शन 3 चेन्नई, ऑप्शन 4 अहमदाबाद. उत्तर आहे ऑप्शन 1 लखनऊ. राष्ट्रीय खारफुटी जनुकीय संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 झारखंड, ऑप्शन 2 उत्तर प्रदेश, ऑप्शन 3 छत्तीसगड, ऑप्शन 4 ओडिसा. उत्तर आहे ऑप्शन 4 ओडिसा. पुढचा प्रश्न आहे, 1 ऑक्टोबर 1949 रोजी कोणाच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले? ऑप्शन 1 सन चेतसेन, ऑप्शन 2 चोक केशेम, ऑप्शन 3 माओ से तुंग, ऑप्शन 4 युवा शी मोई. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 माओ से तुंग. मच्छिंद्रगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहे? ऑप्शन 1 सांगली, ऑप्शन 2 नागपूर, ऑप्शन 3 सोलापूर, ऑप्शन 4 सातारा. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 सांगली. 1857च्या उठावामध्ये जगदीशपूर बिहार येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन 1 बेगम हजरत महल, ऑप्शन 2 नानासाहेब पेशवे, ऑप्शन 3 राणा कुंवर सिंह, ऑप्शन 4 राणी लक्ष्मीबाई. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 राणा कुंवर सिंह. उत्तरांचल, झारखंड, छत्तीसगड या राज्यांची निर्मिती कितव्या पंचवार्षिक योजनेत झाली? ऑप्शन 1 7व्या, ऑप्शन 2 9व्या, ऑप्शन 3 8व्या, ऑप्शन 4 5व्या. उत्तर आहे ऑप्शन 2 9. तर उत्तरांचल, झारखंड, छत्तीसगड या राज्यांची निर्मिती 9व्या पंचवार्षिक योजनेत झाली. अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन 1 अलाहाबाद, ऑप्शन 2 मुंबई,
ऑप्शन 3 इंदौर, ऑप्शन 4 हैदराबाद। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 इंदौर। रेनल चक्रीवादळ हे कोणत्या सागरामध्ये तयार झाले? ऑप्शन 1 बंगालचा उपसागर, ऑप्शन 2 अरबी समुद्र, ऑप्शन 3 पॅसिफिक महासागर, ऑप्शन 4 आर्क्टिक महासागर। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 बंगालचा उपसागर। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।